ठाणे गुन्हे शाखा घटकवन्य अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत कल्याण फाटा परिसरातून सुमारे 3,04,00,000 रुपयांचे 1 किलो 520 ग्रॅम MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी मुंब्रा येथील सलमान मुन्ना शेख वय 30 याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कारवाई सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार 26 जुलै रोजी रात्री कल्याण फाटा येथील क्वीन्स केअर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. MD विक्रीसाठी ऑटो रिक्षातून आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून व्यापारी प्रमाणातील मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली. या कारवाईत आरोपीकडील अंमली पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 3,05,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने हा अंमली पदार्थ नेमका कोणाकडून आणला आणि त्यामागील रॅकेट कोणते याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट करीत आहेत. गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळडायगर हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला. कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे. यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर तो MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत. अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. 31 तारखेपर्यंत.